मंडळी, श्री स्वामी समर्थ. 25 जुलैला आहे आषाढी एकादशी. अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू आणि या ठिकाणी लावा हा एक दिवा. सर्व दुःख दरिद्र होईल नष्ट. कितीही मोठा पितृदोष असेल तर तो दूर होऊन जाईल. घरात कितीही मोठं आजारपण येत असेल तर ते सुद्धा दूर होऊन जाईल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाका आणि घरामध्ये हा एक दिवा या ठिकाणी लावा. आणि एक दिवा तुमच्या घरात कितीही वाद-विवाद असेल, कितीही गरिबी असेल किंवा कितीही आजारपण असेल, पितृदोष असेल, तर या उपायानं ते सगळं नष्ट होणार आहे. या दिवशी तुम्हाला खास करून काही उपाय करायचे आहेत. मी याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर हा उपाय मनापासून केला तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच यश मिळेल. आणि तुम्हाला या दिवशी या झाडाखाली हा एक दिवा लावायचा आहे आणि या झाडाला एक स्पर्श करायचा आहे. तुम्ही जे पाप केलेलं आहे, या झाडाला स्पर्श केल्यानं ते तुमचं पाप मिटून जाईल आणि तुमच्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल. मंडळी, आषाढी एकादशी म्हणजे देवशनी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी आणि पवित्र एकादशी मानल्या जाते. या दिवशी ब्रह्मांडात सात्विक लहरी अत्यंत तीव्र असतात. जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल, पैशांची चणचण भासत असेल, पती-पत्नीत किंवा कुटुंबामध्ये रोज नवीन वादविवाद होत असेल, भांडणं होत असेल अथवा कुंडलीत भयंकर पितृदोष असेल, तर या पवित्र दिवशी केलेला छोटा सात्विक उपाय तुमचं नशीब पूर्णपणे बदलून टाकू शकतो. चला तर मग जाणून घेऊया की या दिवशी काय करायचं. त्याचा अत्यंत प्रभावी उपाय आणि चमत्कारी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यातील हा एक चमत्कारी उपाय आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून जेव्हा तुम्ही अंघोळ कराल तेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा कच्चं दूध आणि थोडंसं गंगाजल आवर्जून टाका. जर गंगाजल नसेल तर पाण्यामध्ये एक तुळशीचं पान जे आदल्या दिवशी तोडलेलं असेल ते टाकायचं आहे. या पाण्याने अंघोळ केल्यानं शरीराचं आणि मनाची शुद्धी होते, नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते आणि आरोग्याशी संबंधित सर्व तक्रारी दूर होतात. दुसरा उपाय म्हणजे घरात या ठिकाणी लावायचा आहे हा एक विशेष दिवा. घरातील गरिबी, नकारात्मकता आणि पितृदोष दूर करण्यासाठी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये घरातील देवघरामध्ये गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. यानंतर घरातील मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला तिळाच्या तेलाचा किंवा तुपाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तो दिवा दक्षिण दिशेकडून तोंड करून ठेवायचा आहे. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. एकादशीच्या दिवशी मुख्य दारावर दक्षिणमुखी दिवा लावल्यानं पितरांचा अत्यंत तृप्त होतात. आपले पित्र म्हणजे आपल्यावरती खुश होतात. त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि घरातील भयंकर पितृदोष कायमचा नष्ट होतो. तसेच घरात सुख समृद्धीचा वास होतो. या पवित्र झाडाला स्पर्श करायचा आहे. हा आहे तिसरा उपाय. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या आणि आवळ्याच्या किंवा पिंपळाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी एका वाटीमध्ये किंवा पंतीमध्ये शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे. हा दिवा घेऊन तुम्हाला तुळशीपाशी नाही तर पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. या दोन्हीतून कोणत्याही एका झाडाखाली लावलं तरी चालतं. पापमुक्तीसाठी झाडाला स्पर्श म्हणजे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू, शिव आणि ब्रह्मा यांचा वास असतो असं मानलं जातं. या दिवशी पिंपळाच्या झाडाला मनभावाने स्पर्श करायचा आहे. आपल्या हातातून घडलेल्या चुकांची पापे म्हणजे आपण जे चुकून पाप घडलं असेल आपल्याकडून एखाद्या वेळेस ते आणि ते आठवायचं आणि झाडाला प्रदक्षिणा घालायच्या. धार्मिक मान्यतानुसार एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून मनभावाने प्रार्थना केल्यास पूर्वजन्माची आणि या जन्माची सर्व पापं मिटून जातात
आणि मानवाच्या जीवनातील एक नवी सकारात्मक दिशा आपल्याला मिळते. लक्षात ठेवा, तुळशी माता या दिवशी विष्णू भगवंतासाठी व्रत करत असल्यास एकादशीला तुळशीच्या झाडाला स्पर्श करायचा नाही. फक्त तिच्या समोर दिवा लावून लांबूनच नमस्कार करायचा आहे. मंडळी, आषाढी एकादशीचा हा दिवस वर्षभरातून एकदाच येतो. वर दिलेला उपाय अत्यंत साधा पण तितकाच प्रभावी आहेत. संपूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय केल्यानं एकादशीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतो. भगवान विठ्ठल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील आणि तुमच्या जीवनात आनंदाचे दिवस नक्कीच येतील. दिवसभर विठू माऊलीच्या नामाचा गजर करायचा आहे.